विविध मागण्यांसाठी दृष्टीच्या जीवरक्षकांनी बेमुदत संप पुकारला। राज्यात पर्यटन हंगाम सुरू झाला असून जीवरक्षकांनी हा संप पुकारल्याने चिंता व्यक्त करण्यात येते आहे। जीवरक्षकांच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाही, तसंच 16 जीवरक्षकांना तडकाफडकी कामावरून कमी करण्यात आलं। कामगारांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठीच हा संप पुकारण्यात आलाय। दृष्टीच्या कंत्राटीखाली अंदाजे 500 जीवरक्षक काम करत असून त्यांची पिळवणूक होते आहे। राज्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात व ते समुद्रावर जात असतात। अनेक वेळा ते समुद्रात बुडताना त्यांना वाचवण्याचं काम जीवरक्षक करत असतात। स्वतःचा जीव धोक्यात घालून सुरक्षा रक्षक आपले कर्तव्य बजावतात, त्या बदल्यात त्यांना नाममात्र पगार मिळतो। भविष्यात त्यांची कोणत्याही प्रकारची सुरक्षा नाही। कंत्राटदाराच्या मनात येईल तेव्हा त्यांना कामावरून कमी केलं जातं। अशाने त्यांच्या कामाची शाश्वतीही नाही। या कामगारांना पर्यटन खात्यात सामावून घ्यावं व त्यांचं भविष्य सुरक्षित करावं अशी मागणी कामगारांनी केली आहे। हे कामगार अप्रत्यक्षपणे सरकारी सेवेत असून त्यांना नोकरीत कायम करावं, किमान महिन्याला 21,000 पगार त्यांना देण्यात यावा अशी मागणी क्रिस्तोफर फॉन्सेका यांनी केली आहे। त्याचबरोबर सरकार आणि दृष्टी ही संस्था कामगारांचं शोषण करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला। भूमीचे गोंयचे तरुण जे गोंयच्या बिचाचेर वेगळ्या वेगळ्या प्रायेचेर गोंयच्या दृष्टी लायफगार्ड जे टुरिस्टांची दर्यांत खेळपाच्या प्रवाशांची संरक्षण करपी लायफगार्ड आयज बेमुदत संपाचेर आसात। ह्या लायफगार्डांची मुखेल मागण्यो की त्यांच्या जीवनाची रक्षा करची, नोकरेची रक्षा करची। दे डिमांड सेक्युअर सर्विस कंडिशन्स। त्याच बरोबर एक मानवतेचो पगार, जांकां आयज 10,5-11,000 पगार दितात, कसल्योच दुसऱ्यो सवलत्यो दिनात। आमी मागतात कमीच कमी एका लायफगार्डाक 21,000 रुपया पगार आसचो म्हयन्याक। त्याच बरोबर हे कुशल कामगार, स्किल्ड कामगार, तांकां जीवनाचे सगळे रक्षण आसचें। तांकां एक ठरावीक रिटायरमेंट एज आसची आनी ताच्या उपरांत तांकां ऑल्टरनेट एम्प्लॉयमेंट मेळचें। सरकारान हेची जबाबदारी घेवची आनी सरकारान हे लायफगार्डिंग सर्वीस डिपार्टमेंटलायज करची आनी ह्या कामगारांक आपल्या वळेरीचेर घेवचें। आनी त्याच बरोबर 17 कामगारांक जे काडल्यात त्या 17 कामगारांक ताबडतोब घेवचें। जे 2 मंत्र्यांनी एग्रीमेंट केला तो एग्रीमेंट पाळचो।